महाराज 7 वर्षाचे झाले, किल्ले शिवनेरीवरती खेळू लागले, चालू लागले, बोलू लागले। मुरार जगदेवाने याच पुण्यामध्ये गाढवाचा नांगर फिरवला, उद्ध्वस्त कंगाल करून टाकलं पुणे। पुन्हा शहाजी राजांना आपल्या जिजाऊ मासाहेबांना शिवबा राजांना घेऊन बंगळूरला जावं लागतं। महाराज वयाचे 5 वर्षाच्या 7 वर्षाचे असल्यापासून तर 12 वर्षाचे होईपर्यंत 5 वर्ष महाराज बंगळुरात होते। आणि बंगळुरात गेल्यानंतर 12 वर्षाचं वय झालं आणि माझ्या शिवछत्रपतींना विजापूरचा तो दरबार पाहता यावा, बादशाला पाहता यावं म्हणून एके दिवशी माझ्या शहाजी राजांनी आमच्या शिवबा राजांना घेऊन बादशाच्या दरबारात जायचं ठरवलं। महाराज सकाळी लवकर उठले, बादशाच्या दरबाराचे रीतिरिवाज सारा पोशाख परिधान केला आणि आपल्या बापाच्या बोटाला धरून माझे 12 वर्षाचे शिवाजी महाराज विजापूरच्या त्या आदिलशहाच्या बादशाच्या दरबारात जात असताना दादांनो माझ्या राजाने पाहिलं, जातानाच माझ्या राजाने पाहिलं एक कसाई गाय कापण्याची तयारी करत होता। माझ्या राजांना ते पाहलं नाही। अरे गाय म्हणजे आमच्या हिंदू धर्माचं दैवत आणि तिच्यावर आम्ही आमच्या उघड्या डोळ्याने पाहत असताना आम्ही कशाचे राजे महाराजे। माझ्या राजांनी 12 वर्षाच्या शिवछत्रपतींनी कसाई गाय कापण्या अगोदर त्या कसाईचा हात कापून टाकला। सगळ्या दुनियेत आनंदांनी वाचली, कोण आहे राजा, कोणाचा मुलगा आहे, एवढीचा मुलगा, एवढा क्रांती, एवढा रोषाने कोण लढतोय। बातमी साऱ्या बाजूला आजूबाजूत विजापुरात पसरली, शहाजीचा बेटा आहे। दादांनो दरबारात जाण्या अगोदर बादशाला सगळी हकीकत समजली। बादशाच्या दरबारात मध्ये शिवछत्रपती आले, शहाजी राजे आले। माझा 12 वर्षाचा शिवछत्रपती अरे आग वाकणारे डोळे बादशा समोर पाहत होते। इकडं शहाजी राजे खोलवता, शिवबा डोळे खाली करा, आपण बादशाच्या दरबारात आहोत, हा रीतिरिवाज आहे, या शर्मेनेची कुठली बाजू नाही, शिवबा खाली पहा। पण ऐकायला तयार नव्हते शिवबा राजे, कारण अरे आमच्या डोळ्या देखत गाय कापली जाते, आमच्या डोळ्या देखत आमची माय नेली जाते। अशा बादशा समोर आम्ही खाली मान उभं राहावं हे माझ्या राजांना पटलं जात नव्हतं। कुठेतरी रक्त अंगात सळसळ करत होतं। शिवबा खाली वाका, खाली मान घ्या, शिवबा यांना मुजरा करा। माझ्या शहाजी राजांनी बादशाला मुजरा केला। आता वेळ होती शिवबा राजांची, शिवबा मुजरा करा। महाराज मुजरा करायला तवत नव्हते, आग वाकणारे डोळे फक्त त्या बादशाकडे पाहत होते। शिवबा मुद्रा करा, आम्ही सांगतोय ना शिवबा मुद्रा करा, हा रीतिरिवाज असतो, या शर्मेची कुठली गोष्ट नाही। आम्ही सांगतोय तुम्हाला, आमचं ऐकायचं नाही का, आम्ही तुमच्या पिता आहोत। तरी माझे शिवबाराजे 1 नाही 2 नाही, आम्ही नाही या बादशाला मुजरा करणार। रागे रागे माझ्या शहाजी राजांनी शिवबा राजांना चिमटा घेतला। शिवबा राजा आम्ही सांगतोय ना, आमचं ऐका। बादशाच्या दरबारात दादांनो माझ्या शिवछत्रपतींनी मुजरा सुद्धा केला नाही। तो बादशाह म्हणाला, शहाजी ये तुम्हारा बेटा है ना, दरबार का रीति रिवाज उनको पता नहीं क्या, उनको शिकाया नहीं क्या। दादांनो माझ्या शहाजी राजांनी दरबारात हात जोडले आणि सांगितलं, बादशाहजी लहान आहे, छोटस आहे लेकरू, दरबारात रीतिरिवाज माहित नाही, आम्ही समजवलोय पण लगेच ते लक्षात येईल असं नाही। आम्ही त्यांच्या वतीनं तुम्हास कुर्निसात करतो, आम्ही त्यांना घरी गेल्यानंतर पुन्हा समजून सांगू आणि पुन्हा आपल्या मुजऱ्याला या ठिकाणी घेऊन येऊ। पण दादांनो त्या बादशाहनी ओळखलं होतं की हा पाहणारे डोळे साधे सुधे नव्हते। आजपर्यंत एवढ्या बटाट्या डोळ्याने आम्हाला कुणी पाहिलं नव्हतं। सारा दरबार आमच्या समोर खाली मान आणि एवढीचा बच्चा आमच्याकडे डोळे रोखून पाहतोय। दादांनो माझ्या शहाजी राजांना वाईट वाटलं, काय शिकवले जिजाऊने या पोराला। असंच हाताला धरलं, सगळा दरबार त्यागून महाराज पुन्हा आपल्या महालाकडे निघाले। जसे महालाच्या जवळ आले, जिजाऊ मासाहेबांना पाहिलं, शिवबा राजांना असं जिजाऊ मासाहेबांच्या अंगावरती ढकलून दिलं। काय आमचा आज अपमान झालाय जीव, काय शिकवले तुम्ही शिवबा राजास, बापाचं ऐकत नाही लेकरू, जराही स्वाभिमान नाही। आम्ही सांगतोय मुजरा करा, रीती रिवाज असतो दरबाराचं। जिजाऊ मासाहेब बोलता शिवबा राजांना, शिवबा काय झालं नक्की दरबारात, असं काय केलं तुम्ही की महाराज साहेब कधी एवढे चिडलेले दिसत नाही। शिवबा 1 नाही 2 नाही, जिजाऊ मासाहेबांना सुद्धा काय म्हणेला। माझ्या शहाजी राजांनी बोलले, शिवबा तुम्ही आज आमचा अपमान केलाय। उभ्या दरबारात आम्ही कधी कुणा शिक्षा नाही मागितली, उभ्या आदिलशाही दरबार आम्हाला घाबरतो की शहाजी राजांचा पराक्रम काय येतो। बर रणांगणात आम्हाला अजूनही कुणी हरू शकलं नाही, म्हणून आमचा मान मरादम आज तुमच्यामुळे आम्हाला शर्मेनं मान खाली घालायला लागली। काय केले शिवबा असे माझे जिजाऊ मासाहेब बोलतात। अहो साहेब, आम्ही जात असतानाच आमच्या गायीवरती कापल्या जातात, आया बहिणी आमच्या डोळ्या देखत आम्ही पाहतोय पळून घेऊन जातात। आम्ही अशा बादशाह समोर कधी मान झुकवणार नाही, म्हणून आम्ही दरबारात मान झुकवली नाही, म्हणून महाराज साहेबांना राग आलाय। त्याच वेळेस माझे महाराज साहेब बोलून गेले, शिवबा आता एक लक्षात ठेवा या बापाचं वाक्य, आजपर्यंत इथून पुढं आम्ही कधी तुम्हाला कधी आम्ही
आमच्या चरणाजवळ घेणार नाही, तुम्हाला कधी आम्ही आमच्या सोबत कुठं दौडीला नेणार नाही, कुठं जिकडं जाईल तिकडं कधी शिवबा तुम्हाला बापा बरोबर कधी फिरता येणार नाही, आम्ही कधीच तुम्हाला आमच्या मिठीमध्ये घेणार नाही शिवबा, आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू एवढा मोठा स्वाभिमान शिवबा आज एका पित्याला एका बापाला दाखवलाय छोट्याशा लेकरांनी, तुमच्यातला स्वाभिमान तुमचं सळसळणारं रक्त दरबारात आम्ही तुमच्या समोर काही बोलू शकलो नसतो शिवबा, पण आज आम्हाला खात्री वाटते ज्या मुरार जगदेवाने गाढवाचा नांगर फिरवलेल्या पुण्याची जहागिरी आमची, आता त्या जहागिरीत आमचं लेकरू क्रांती करू शकते आणि आमच्या काळजातलं स्वराज्य माझं पोरगस पूर्ण करू शकते याचा अभिमान आहे स्वाभिमान आहे आम्हाला। आणि त्याच वक्ताला दादांनो ठरलं 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 ती मध्यरात्र होती दादांनो या मराठ्यांच्या इतिहासातली, कायम ऐका बारीक ऐका, खूप बारकावेन कधी ना ऐकलेला इतिहास तुमच्या काळजात सांगून जातोय। माझ्या जिजाऊ मासाहेब आणि शहाजी राजांचं दादांनो एवढी मोठी नवरा बायकोची ताटातूट होती, किती सहन केलं असेल ऐका, रात्री पोटभर गोडधोड जेवण केलं होतं, पुणे सुपे परगाना म्हणजे माझ्या शहाजी राजांची सारी जहागिरी, आणि त्या जहागिरीत आता आपल्या नावा रूपाला आलेलं उभं केलेलं स्वराज्य पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवला मुरार जगदेवानं, आणि ते स्वराज्य स्थापन करण्यासाठी माझी एक पत्नी आणि एक मुलगा यांची कुर्बानी म्हणून दादांनो या सेवेसाठी पुण्यामध्ये पाठवत होते। रात्र झाली, डोळ्याला डोळा नव्हता माता भगिनींना माझ्या जिजाऊ मासाहेबांचा, नवऱ्यापासून ती ताटातूट होती, माझ्या लेकी बाळींचा संसार सुखाचा व्हावा, त्यांच्या आबरूची लखतर होण्यापासून वाचवावी म्हणून माझ्या शहाजी राजा नावाच्या एका राजानं आपल्या पत्नीचा त्याग केला, आपल्या लाडक्या लेकराचा त्याग केला आणि आपले एक लेकरू आणि आपली पत्नी या पुण्यामध्ये पाठवली।